मित्रा, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. सो गाईज, आज आहे आपण किचनमध्ये. तर आज आपण काहीतरी बनवणारच आहोत, कारण तेव्हाच किचनमध्ये ब्लॉग स्टार्ट होतो जेव्हा काहीतरी बनवायचं असतं. तर आज मी इंस्टाग्रामवरची एक रेसिपी बनवणार आहे, कारण इंस्टाग्रामच्या रेसिपी ह्या खूप सिंपल असतात आणि माझ्यासारख्यानी आत्तापर्यंत तीच कुकिंग शिकलेली आहे. सो लेट्स गो. आज मी बनवणार आहे त्या डिशचं नाव तर माहीत नाही मला, पण आपण बनवू काहीतरी. तर यासाठी आपल्याला खूप कमी वस्तूंमध्ये हे बनणार आहे. तर आपल्याला पाहिजे एक बटाटा, एक कांदा आणि 2 छोटे छोटे टोमॅटो. एक मोठा असेल ते एक घ्या, छोटे म्हणून 2. सो आता यांना मी कट करून घेते आणि मग दाखवते पुढची रेसिपी. कांदा, बटाटा, टोमॅटो हे आपल्याला कांदा, बटाटा आणि टोमॅटो हे आपल्याला असे गोल गोल साईजमध्ये कट करून घ्यायचे. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे बेसन पीठ. एका छोट्याशा डब्यामध्ये मी बेसन पीठ घेतले. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायची लाल मिरची, हळद, अजून काही टाकायचे, थोडीशी लाल मिरची, थोडीशी हळद, थोडासा धना पावडर, अजून थोडीशी लाल मिरची आणि याच्यामध्ये निंबू टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची. निंबू टाकल्यानंतर टाकायची आहे कोथिंबीर आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून मस्तपैकी मिक्स एकदम अशी पातळ पेस्ट बनवायची आपल्याला याची. नेहमीप्रमाणे सगळ्यात शेवट मीठ, कारण हेच टाकायचं मी विसरत राहते आहे. मीठ एकदम तुमच्या अंदाजानुसार टाका, कारण ते नेहमी जास्त नाही तर कमी होतच असतं. आता मी इथे तवा ठेवला आहे. असा फ्लॅटच तवा घ्यायचा आहे. जर तुम्ही असा खोलवाला तवा घेतला ते सगळं मध्येच राहील. असं पूर्ण पसरलं नाही, त्याच्यामुळे आपल्याला तवा घ्यायचा आणि त्याच्यावरती आपल्याला गॅस चालू करायचा आहे. तर इथे बॅटर पण तयार आहे आणि हे आपण कट केलेलं याचं पण तयार. याचं काय करायचं हे तुम्हाला मी लवकरच सांगते. आता आपण तव्याला तेल लावून घेऊ. पूर्ण तव्याला तेल लावायचे असं. पूर्ण तव्याला तेल लावून झाल्यानंतर आपल्याला हे आपण असे छोटे छोटे बटाट्याचे स्लाइस कापलेले, हे सगळ्यात अगोदर बटाट्याचे स्लाइस ठेवायचे त्याच्यावरती. पूर्ण तव्यावरती बटाटे, कांदे आणि टोमॅटो हे सगळं असं पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर आपलं हे बॅटर टाकायचं त्याच्यावरती. आता हे बॅटर आपण याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तव्यावरती आपलं व्हेज ऑमलेट तयार होते. सेम ऑमलेट सारखं दिसते, काहीच फरक नाही याच्यामध्ये. 4-5 मिनटं हे गॅसवरती गरम होऊ द्यायचं आहे आणि मग नंतर आपण मस्तपैकी आपलं व्हेज ऑमलेट ट्राय करू. अशा प्रकारे गाईज माझं जी काय डिश होती ती बनवून रेडी आहे, बट ती दाखवण्यालायक बनलीच नाही. सरळ नाही झालं तर काय झालं, पोटात गेल्यावरती तिचे तुकडेच होऊन जाणार आहे. म्हणजे इतकं टेन्शन यायची काहीच गरज नाही. काहीच बी बनवून मलाच खायचं, त्यामुळे स्वतःला मी कसं बी बनवून खाऊ शकते. लेट्स टेस्ट. आता प्रकारे माझी डिश रेडी. आता आपण याला टेस्ट करू. वाव, थोडी हालत फार खराब झाली आहे. थोडी जास्त हालत खराब झाली आहे. म्हणजे ते एकदम असं सगळं पूर्ण असं ॲक्युरेट बनलंच नाही. ते सगळं तुटून गेलं पलटी करायच्या नादामध्ये. पण कोण बघणार आहे गाईज? तुम्ही सोडलं तर कोणालाच नाही माहिती की मी काय बनवले. एनिवे गपचूप शांतीत क्रांती करून खाऊन घ्यायचं आणि खूप सुंदर झालं आहे. टेस्टला खूप चांगलं आहे. सॉस सोबत खायचं असं. वाह,